श्रीकृष्णाय नमः। अधिष्ठानं तथा कर्ता करणै च पृथग्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवै चैवात्र पंचमम्। एखादं कर्म घडण्यासाठी 5 गोष्टींची आवश्यकता असते आणि त्या 5ही गोष्टी जीवनाचं रहस्य आहेत. पहिली गोष्ट आहे अधिष्ठान. कुठलंही कर्म घडण्यासाठी योग्य काळ, जागा, वातावरण, परिस्थिती आवश्यक असते. आपल्याकडे कौशल्य असतं, उत्साह असतो, पण परिस्थिती अनुकूल नसेल तर कृती रोखली जाते. काही वेळा आपण करायला तयार असतो, पण काळ अजून तयार नसतो. अधिष्ठान म्हणजे निसर्गाचा संकेत. आता योग्य वेळ आहे. दुसरी गोष्ट आहे कर्ता म्हणजे आपण. आपल्या मनातला संकल्प, इच्छा, धैर्य, पुढाकार. संधी आली तरी मन तयार नसेल तर कर्म घडत नाही. कर्तेपणा म्हणजे अहंकार नाही. कर्तेपणा म्हणजे जबाबदारीची जाणीव, कर्तव्याची जाणीव. तिसरी गोष्ट आहे करण म्हणजे आपली साधनं. देह, इंद्रिये, बुद्धी, मन, शिकलेलं कौशल्य, मिळालेलं शिक्षण. ही सर्व साधनं एकत्र आणल्याशिवाय कृती पूर्ण होत नाही. मन नसेल, शरीर साथ देत नसेल, बुद्धी संभ्रमात असेल तर संकल्प असूनही काम होत नाही. करण म्हणजे भगवंताने दिलेला आपला आतला संच. चौथी गोष्ट आहे विविध चेष्टा म्हणजे प्रयत्नांची साखळी. कुठलेही काम एकमेव प्रयत्नाने होत नाही. लहान लहान हालचाली, टप्पे, चढ उतार, कधी थोडं थांबणं, कधी पुढे जाणं, कधी संघर्ष, कधी आनंद, ही सर्व चेष्टा मिळून कर्म घडतं. आपण चालतो, चुकतो, शिकतो, सुधारतो आणि मग कर्म पार पडतं. आणि मग येतं 5वं, अत्यंत सूक्ष्म पण सर्वात मोठं रहस्य, दैव. देवाचा हात, नियतीचा स्पर्श, योग्य वेळ, कर्मफळाच्या परिपक्वतेची घडी. आपण सर्व करत असतो, जागा, प्रयत्न, साधन, धडपड, पण जेव्हा दैवाची संमती मिळते तेव्हाच काम पूर्ण होतं. कधी आपण खूप परिश्रम करतो तरी काम होत नाही. कधी अगदी सहज होतं. कधी संधी दारं बंद असतात, कधी अचानक उघडतात. हीच दैवाची कृपा. श्रीकृष्ण या 5 घटकांचा उल्लेख करून सांगतात, अर्जुना, कृती तुला करायची आहे, पण ती घडण्यासाठी विश्वाच्या अनेक शक्ती काम करत असतात. तूच सर्व काही करतोयस असा अहंकार बाळगू नको. हे समजलं की मन हलकं होतं, अहंकार विरघळतो, कर्म पवित्र होतो आणि जीवन योगात रूपांतरित होतं. तू प्रयत्न कर, कर्म कर, मन शुद्ध ठेव, नियत भाव ठेव आणि परिणाम तू माझ्यावर सोड. कर्माच्या मागची ही 5 तत्व आपल्याला नम्रता देतात, शांतता देतात आणि दैवी नियोजनांवर विश्वास ठेवायला शिकवतात. श्रीकृष्ण शरणम मम.